नमस्कार. आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत परफेक्ट ढाबा स्टाईल शेवभाजी. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपल्याला कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं. जिरं मोहरी छान तडतडली की त्यामध्ये चिमूटभर हिंग टाकायचं आणि चमच्याने थोडंसं परतून घ्यायचं. थोडंसं परतून झालं की त्यामध्ये टाकायचा आहे कांदा. तर मी इथं 3 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा व्यवस्थित असा गुलाबी झाला की त्यामध्ये टाकायचा आपल्याला लसूण, आलं आणि हिरवी मिरचीचा ठेचा. तर मी इथं 7-8 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 3 ते 4 हिरवी मिरची खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेली आहे. एकदम बारीक केलेली नाही, जाडसर असं ठेचून घेतलेलं आहे. लसूण छान लाल झाला की त्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो प्युरी. तर मी इथं 1 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. मोठ्या आकाराचा टोमॅटो होता. तर टोमॅटोचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असा टोमॅटो यामध्ये परतून घ्यायचा आहे, छान तेल सुटेपर्यंत. टोमॅटो व्यवस्थित असा परतून होतोय तोपर्यंत आपण इकडं मसाला बनवून घेऊ. तर एका वाटीमध्ये 1 चमचा धने पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा बॅडगी मिरची पावडर रंग येण्यासाठी, सोबतच 1 चमचा मी इथं शेवभाजी मसाला घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. यामुळं काय होतं, मसाले तेलामध्ये करपत नाहीत आणि भाजीला रंगसुद्धा छान येतो आणि चवसुद्धा छान येते. मसाले डायरेक्टली टाकले तर तेलामध्ये करपू शकतात. यासाठी असा मसाला बनवायचा आणि मग तेलामध्ये टाकायचा. तर इकडं टोमॅटोसुद्धा व्यवस्थित छान असा परतून झालेला आहे. आता आपण जी पेस्ट बनवून घेतलेली होती ती यामध्ये टाकून घेऊया आणि थोडंसं वाटीमध्ये पाणी टाकून यामध्ये टाकून घेऊ. आता हा जो मसाला आहे तो आपल्याला व्यवस्थित असा छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथं मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे. आता यामध्ये टाकूया टोमॅटो. तर मी इथं 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. टोमॅटो तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा. टोमॅटो थोडासा परतून झाला की त्यामध्ये टाकायचा आहे काळं तिखट, म्हणजेच काळा मसाला जो आपल्या साठवणीमध्ये ठेवलेला असतो तो. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला जरी टाकलं तरीसुद्धा चालेल. चवीनुसार मीठ टाकायचं आणि टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा. आता आपल्याला टोमॅटो मऊ व्हावा लवकर यासाठी यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर टोमॅटो छान मऊ शिजेल यामध्ये. तर पाणी टाकून थोडंसं परतून घ्यायचं आणि झाकण लावून 1 मिनिटभर मंद आचेवरती आपल्याला टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे टोमॅटो छान मऊ होईल. 1 मिनिटभरानंतर झाकण काढूया. आता आपण हा जो मसाला आहे तो व्यवस्थित परतून घेऊ. तर इथं 1 मिनिटभरानंतर टोमॅटोसुद्धा छान शिजलेला आहे आणि मऊसुद्धा झालेला आहे टोमॅटो. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा साखर आणि 2 चमचे ताजं दही. दही आणि साखर टाकल्यामुळे खूप छान टेस्ट येते भाजीला. ढाबा स्टाईल भाजी बनवतो आहे आपण, तर दही नक्की टाका आणि साखरसुद्धा अर्धा चमचा टाकल्यामुळे दह्याचा जो आंबटपणा असतो तो बॅलन्स होतो. आणि गॅसचा फ्लेम एकदम कमी ठेवायचा, मंद आचेवरतीच आपल्याला दही टाकून परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथं अर्धी वाटी पाणी टाकून व्यवस्थित हा मसाला परतून घेतला आहे. आता परत आपल्याला यावरती झाकण लावायचं आहे आणि परत 1-2 मिनिट हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे मंद आचेवरती. 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मसाला व्यवस्थित असा शिजलेला आहे आणि तेलसुद्धा त्याला व्यवस्थित असं छान सुटलेलं आहे. थोडंसं परतून झालं की आता आपल्याला किती भाजी बनवायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तर मी जवळपास इथं 1.5 ग्लास पाणी घेतलेलं होतं, गरम पाणी. पाणी टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिट ही ग्रेव्ही मंद आचेवरती आपल्याला शिजवून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटानंतर यामध्ये शेव टाकून घ्यायचा. तर मी इथं 1 वाटी जाड शेव घेतलेला आहे शेवभाजीचा. शेव टाकल्यानंतर भाजी जास्त शिजवायची नाही, फक्त अर्धा मिनिट त्याला उकळी काढायची आणि अर्धा मिनिटानंतर गॅस बंद करायचा, कारण भाजी नंतर दाटसर होते. तर हे बघा अशा पद्धतीने मी यामध्ये शेव टाकून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथं 2 ते 3 टोमॅटोचे काप टाकलेले आहेत. हे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि परत मिक्स करून घ्यायचं. तर तयार आहे आपली ढाबा स्टाईल अशी शेवभाजी. फक्त ते लोक भाज्यांमध्ये फूड कलर यूज करतात, यामुळे त्यांच्या भाज्यांना कलर जास्त लाल असतो
आपण इथं फूड कलर यूज केलेला नाही. तरीसुद्धा चवीला अगदी परफेक्ट ढाबा स्टाईल अशी ही भाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.